आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. खासदार सुरेश म्हात्रे बाळ्यामामा यांनी दुर्गाडी किल्ल्याच्या ढासळलेल्या बुरुजाची केली पाहणी. ऑन दुर्गाडी किल्ला बुरुज. दुर्गाडी किल्ल्याच्या ढासळलेल्या बुरुजाची पाहणी करण्यासाठी आलो आहे. जास्त पाऊस असल्याने बुरुज अधिक ढासळेल. जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलंय की उद्यापासून काम सुरू करा. मला विश्वास आहे की उद्यापासून काम सुरू होईल. अशी कामे काही असे असतात, त्यासाठी आचारसंहितेची काही आवश्यकता नाही. ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला आहे, त्यामुळे या किल्ल्याची एक वीट जरी ढासळली तर ती त्वरित दुरुस्त करणं आपलं कर्तव्य आहे. मी कुठल्याही अधिकाऱ्याला आदेश करत नाही. मी अधिकाऱ्याला विनंती करतो, कुठलंही काम वेळच्या वेळी झालेलं बरं असतं. काय निदर्शनात आलंय तुम्हाला हे सगळं? आज ह्या ठिकाणी आमचे शहर प्रमुख सन्माननीय भासरे साहेब आणि मी जेही दुर्गाडी किल्ल्याचं बुरुज ढासळलेलं आहे ते पाहणीसाठी आलो होतो. सोबत PWDचे अधिकारी भारेसाहेब देखील आहेत, त्यांच्याशी देखील त्या संदर्भात चर्चा झाली. आणि ह्या पावसाची वेळ असल्यामुळं जर जास्त पाऊस पडला तर पुन्हा बुरुज जास्त ढासळण्याची शक्यता आहे आणि म्हणून त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी मला सांगितलं की हे कलेक्टर साहेबांशी बोलायला लागेल, आचारसंहिता असल्यामुळं अडचण आहे. परंतु मी त्वरित कलेक्टर साहेबांशी बोललो की साहेब असा असा विषय आहे आणि त्यांना देखील त्याची जाणीव आहे की जर पाऊस जास्त जोराचा पडला तर ते बुरुज जास्त ढासतो आणि म्हणून त्वरितच कलेक्टर साहेबांनी त्यांना देखील आदेश केलेले आहे की तुम्ही ते उद्यापासून काम चालू करा. आणि माझा विश्वास आहे ते काम उद्यापासून चालू होईल आणि आमचे भासरे साहेब त्याच्यावर उद्यापासून नक्कीच लक्ष ठेवतील आणि लवकरात लवकर ते काम करून घेतील. शिवसेना सांगितलं आहे की आचारसंहिता असल्यामुळे काम होणार नाही, मात्र तुम्ही डायरेक्ट कलेक्टरशीच फोन करून ऑन द स्पॉट तो फैसला केलेला दिसतोय. काय नेमकं बोलणं झालं आहे? बघा, काही कामंही अशी असतात का त्याच्यासाठी आचारसंहितेची काही आवश्यकता नाही. हा ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला आहे, छत्रपती शिवरायांचा दुर्गाडी किल्ला आहे आणि इथं जर एखाद बुरुज ढासळला असेल, इथली एखादी वीट जरी ढासळली तर ती त्वरित करणे तुमच्या आमच्या सर्वांचे कर्तव्य आहे. आणि त्याच्यात कसलं काय इलेक्शनचं कारण किंवा आचारसंहिता असा काही विषय नाही. आणि म्हणून मी त्यांनी अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर मी लगेच कलेक्टर साहेबांशी बोललो. परंतु कलेक्टर साहेबांनी देखील अशा प्रकारचे लगेच आदेश दिले. त्यांचे देखील मी कलेक्टर साहेबांचे देखील मी आभार मानले. साहेब, भिवंडीमध्ये देखील एक कामाचा आदेश दिला होता आणि आत्ता देखील तुम्ही तेच करताय. म्हणजे नायक पिक्चराची एक आठवण या ठिकाणी होती, असं काय आहे? बघा, तुम्ही एक बघा, मी कुठल्याही अधिकाऱ्याला मी कधीच आदेश करत नाही. मी त्या अधिकाऱ्यांना विनंती करतो. फक्त काय असतं माहिती आहे ना, कुठलंही काम हे त्या वेळच्या वेळी झालेलं चांगलं असतं. आणि ही बघा, ही तुमचं आमचं सगळ्यांचे श्रद्धास्थान आहे आणि जिथे श्रद्धास्थानाला कोणाची ठेस पोचता कामा नये. मी या मताचा माणूस आणि प्रत्येक कामात फक्त एवढंच आहे की मी लगेच अधिकाऱ्यांना फोन करतो. मी त्यांना विनंती करतो की हे काम लवकरात लवकर व्हावं किंवा त्याच्यासाठी जर काही अडचणी असतील तर त्या अडचणी देखील सोडवण्याचा आम्ही स्वतः प्रयत्न करतो. जसं मी सांगितलं का आता कलेक्टर साहेबांशी बोललो, कलेक्टर साहेबांनी आदेश दिले. आता उद्या कदाचित मी इतर असेल पण आमचे भासरे साहेब राऊंड मारतील, हे काम चालू झालं का नाही झालं, कशा प्रकारे काम चालू आहे. त्याचा पुन्हा बघा 25-30 वर्षानंतर हे नवीन काम ढासळलं, जुनं काम नाही. म्हणजे जुनं काम आजही एवढ्या वर्षानंतर कसे तसे. तर मग हे पुन्हा नवीन होणारे काम, या कामाचा दर्जा, क्वालिटी हे आपण नक्की तपासून पाहणार आहोत. कारण मला आता अधिकाऱ्यांनी सांगितलं की साधारणतः 5 करोड रुपयाची मंजुरी याच्यासाठी दिलेली आहे. आणि हे करताना त्यांनी मला ते पण सांगितलं की हे पहिले पर्यटन स्तरातून मंजूर होतं, नंतर कलेक्टर ऑफिसला येतो, कलेक्टरकडून PWDकडे येतो. तर माझे प्रयत्न असतील हे काम याचं देखभाल हे PWD करतं. त्याच्यामुळे पर्यटन क्षेत्रामधून डायरेक्ट PWDकडे आलं तर आणखी सोयीस्कर होईल, आणखी सोयीस्कर. पुरातत्व विभागाचं याकडे दुर्लक्ष आहे असं निदर्शनात येत आहे. अशा आरोप देखील केले जात आहेत. काम निकृष्ट दर्जाचं या ठिकाणी झालेलं आहे, याबाबत आपण काय सांगाल? पुरातत्व खात्याचं दुर्लक्ष आहे म्हणण्यापेक्षा आपण सत्य परिस्थिती आता पाहिली, मी स्वतः बघितली आहेच. जे सत्य आहे ते सत्य आहेत, हे दुर्लक्ष आहेतच, बरोबर आहे का नाही. पण ह्याच्यापुढं याची सगळी जबाबदारी आम्ही सर्व मंडळी, कल्याणचे आमचे सर्व पदाधिकारी असतील, महाविकास आघाडीचे, मी स्वतः असेल, आम्ही सगळे मिळून याची जबाबदारी स्वीकारू. आणि वेळच्या वेळेस आपण पाहाल आता जे 5 करोडची मंजुरी झालेली आहे त्याचं काम कशा दर्जाचं, कुठल्या क्वालिटीचं होतं हे आपण स्वतः पाहाल. आणि हे काम चालू असताना भासेसाहेब तर असतीलच, पण मी देखील कमीत कमी 5 ते 6 वेळा राऊंड देखील मारणार आहे.
सर, या काम कशा दर्जाचं काम केलं नाही असं वाटतंय आपल्याला? नाही 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 बघा, मी तुम्हाला पहिलेच सांगतो, मी स्वतः सांगितलेलं आहे, मी 1%ही कोण कमिशन घेणार नाही. आणि मला माझ्या कार्यकाळात जर कामाचा दर्जा चांगला नसला तर मी त्या ठेकेदारावर, अधिकाऱ्यांवर, सगळ्यांवर कारवाई करेन. ह्या बाबतीत मी कुठल्याही प्रकारची हायगाय करणार नाही, एकदम स्पष्टपणे सांगतो. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.